नमस्कार मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा फायदा होणार आहे, कारण कांदा साठवणूक करण्यासाठी आता एक नवीन प्रकल्पाची सुरुवात ही करण्यात आलेली आहे आणि हा प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यातील रावरी येथून सुरू केला जाणार आहे। तर मित्रांनो, सविस्तर माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन अपडेट हे मिळत राहतील। मित्रांनो, जी काही माहिती देण्यात आलेली आहे तर ही आपण इथे पाहू शकता। अणुऊर्जेच्या माध्यमातून विकिरण प्रक्रियेद्वारे कांदा साठवणूक होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। जी काही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर ती सुद्धा आपण येथे थोडक्यात पाहणार आहोत। कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तसेच कांद्याची महाबँक संकल्पना प्रत्यक्षात येत असून आता प्रकल्पाची सुरुवात ही अहमदनगर जिल्ह्यातील रावरी येथून होणार आहे। तर मित्रांनो, आता जी काही या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे तर ही अहमदनगर जिल्ह्यातील रावरी येथून म्हणजे रावरी कृषी विद्यापीठामधून केली जाणार आहे। तसेच हिंदुस्थान ॲग्रो संस्थेच्या माध्यमातून कांदा बँक ही सुरू केली जाणार आहे। समृद्धी महामार्गालगत सुमारे 10 ठिकाणी कांदा बँक करण्याचे प्रस्तावित या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। तसेच कांद्याला चांगला भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। कांद्याला जर चांगला भाव मिळाला तर शेतकरी सुद्धा आता इथं खुश होणार आहेत। या प्रकल्पात शेतकरी हाच केंद्रबिंदू ठरवण्यात आलेला आहे। शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी ही करण्यात येत आहे। तसेच मित्रांनो, आता कांदा बँक परिसरात मूल्य साखळी विकसित करण्यात येणार आहेत। तर अशी माहिती मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कांद्याचा जो प्रकल्प सुरू केला जाणार आहे तर हा अहमदनगर जिल्ह्यातील रावरी येथून सुरू केला जाणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।